तर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा आनंद आहे। जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं। मध्यरात्री उपोषण सोडायची काय गरज होती? शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी हा सवाल केलाय। हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिच्चून जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतले, याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे। 26 दिवस त्यांनी उपोषण केलं, पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। ते सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। मुळामध्ये सोनम वांगचुक जी यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठलाय? ते सातत्यानं सोनम वांगचुक यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतायत की तुम्ही उपोषण मागे का घेतलं, मग ते जंतर मंतरवरून का नाही घेतलं, मग ते इथंच का घेतलं, असं म्हणून ते सोनम वांगचुक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। माझा संजय राऊतांना सवाल आहे, आता सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलंय, सरकार चर्चेसाठी तयार आहे, तुम्ही मात्र आडेल तट्टूपणाची भूमिका करतायत। माझं संजय राऊतांना आव्हान आहे की संजय राऊतांनी किमान भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून 2 दिवसाचं तरी कडकडीत उपोषण करावं आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा। विनाकारण भांडूपमध्ये घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही। त्यांना फरफटत नेलं, त्या सरकारला हे दाखवायला पाहिजे होतं आम्ही सगळ्यांनी की त्याच जागेवरती आम्ही जाऊ आणि आम्ही उपोषण सोडू, कारण हे आंदोलन देशाचं, हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही। एकटी व्यक्ती जेव्हा उपोषण करते, आंदोलन करते, तेव्हा त्याला काय अर्थ नसतो। असे रोज अनेक लोक बसतात उपोषणाला, त्याच्यामुळे त्याच जागेवरती येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिचून हे आंदोलन, हे उपोषण सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनी सोडलं असतं तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजानं तळपून निघाली असती। त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना। आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला, दालाहाटीचा सगळा भाव कळेल ना। इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका।